वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु शुभसर्वदा वरदे वरदे शारदे करदे बुद्धि प्रदान निजमति अनुसार में करूं प्रभु गुणगान करूं प्रभु गुणगान मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जनकसुता जगज्जननी जानकी अतिशय प्रिय करुणानिधानकी ताके दुःखपद कमलमना जासु कृपा निर्मल मति पाऊं निर्मल मति पाऊं। हनुमंतांचा जो हनुमान चालीसा श्री तुलसीदास यांनी लिहिलेला आहे आपण रोज वाचतो. हनुमान चालीसा असा आमच्या सनातनचा भारतामध्ये असू द्या की विदेशामध्ये असू द्या असं एकही घर नाही आहे की जिथे हनुमान चालीसा वाचलं जात नाही. सकाळी वाचतील संध्याकाळी वाचतील कुठे मुले वाचतील परंतु हनुमान चालीसा होतो. परंतु झालंय काय की आपण फक्त वाचायचं म्हणून वाचतो. जे सांगोटून बाहेर निघतात टॉवेल गुंडाळता गुंडाळा श्री गुरुचरण सरोजा पण त्याच्यामागे काय आहे त्याच्यामागे विज्ञान काय आहे अध्यात्म काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. आपल्या पूर्वजांनी काय आपल्याला संस्कार रुजवून दिले. कोणते संस्कार रुजवून दिले? हनुमान चालीसा करा भगवंताची पूजा करा. पर अब ये यंग जनरेशन है ये झेड जी है इनको सबका मीनिंग चाहिए कि भैया अगर आप ऐसा कर रहे हो तो क्यों कर रहे हो. सूरज भगवान को जल चढ़ा रहे हो तो क्यों हो. तुळशीचंच महत्व का. मग त्यांना सांगावं लागते बेटा क्रिसमस ट्री जे आहे ना ते ऑक्सिजन देत नाही पण आपली जी तुळशी माता आहे ना ती 24 घंटे तुम्हाला ऑक्सिजन पुरवते. मग लगेच त्याच्या लक्षात आलं की ते पण तुळशीची पूजा करायला सुरुवात करतात. असं नाही की त्यांना करायचं नाहीये त्यांना करायचं आहे परंतु कुठेतरी विज्ञानाची जोड त्यांना हवी आहे. आणि सनातन आपला धर्म असा आहे की आपल्या अध्यात्माला सांगोपांग विज्ञानाची जोड सुरुवातीपासून आपल्या ऋषीमुनींनी दिलेली आहे. एक छोटंसं उदाहरण आहे की वड सावित्रीची पूजा. आता बायका थोड्याफार शिकल्या आजकालच्या मुली हम नहीं जाएंगे भाई क्या है उस झाड की पूजा में क्या रखा है. अगं बाई त्या पूजेमध्ये असं आहे तुझ्या नवऱ्याचं वय नंतर वाढेल तुमचा 7 जन्माचा जो आहे संयोग तो नंतर होईल. सर्वप्रथम 364 दिवस तू घरामध्ये काम करते स्वयंपाकघरात काम करते तुमची जी ऑक्सिजन लेवल आहे ती कमी होते आणि वडाचं झाड तुमची ऑक्सिजन लेवल खूप लवकर वाढवते. हे असे आमचे ऋषीमुनी वैज्ञानिक प्रवृत्तीचे होते. ठीक आहे आपल्या मेन विषयाकडे वळूया आपल्या हनुमान चालीसाकडे वळूया. ओम हनुमते नमो नमः श्री हनुमते नमो
और जहाँ हनुमान है वहाँ राम है. जिथे प्रभू श्रीरामांची भक्ती होते तिथे हनुमानजी आपसुकच येतात. हनुमानजी म्हणत नाही मला हा प्रसाद चढवा, मला ते करा. हनुमानजी म्हणतात तुम्ही फक्त राम राम करा, तुमची सारे कार्य करायची, तुमची सारे काम करायची जबाबदारी मी घेतो. आणि रामजी काय म्हणतात, तुम्ही फक्त हनुमंताची भक्ती करा, मी पळत पळत तुमच्या मागे येतो. आणि हनुमानजीला असं वरदान आहे. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग चारही युगांमध्ये हनुमानजीची ज्योत जाजवली आहे. आजपर्यंत ते आपल्या एकेका हाताला धावून येत आहेत. अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की बाबा नामस्मरण केलं की येतात, आमच्या समस्या खूप मोठ्या होतात, परंतु नामस्मरणाने दूर होतात. तर थोडंसं 2 मिनिटात नामस्मरण घेऊया, चालेल ना? सीताराम हनुमान 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 सीताराम पासून अधिक मास लागत आहे. आपला अधिक मास 15 जून 2024 पर्यंत आहे. त्या काळात आपण सर्व हनुमान चालीसा पठणच्या टीमनी संकल्प घेतलेला आहे की आपल्याला जास्तीत जास्त भगिनींपर्यंत हनुमान चालीसाद्वारा पोहोचायचं आहे. ज्याही भगिनींना आमच्या या संकल्पात जुळायचं असेल आणि हनुमानजी तुका रामची सेवा करायची असेल त्यांनी इथे आमच्या चेतनाताई बुडे आहेत, एकताताई आहेत, पुष्पाताई संपळे आहेत, वर्षाताई आहेत, राधाताई आहेत, या लोकांना संपर्क करावा आणि अधिक माहिती घ्यावी. आता आपल्या विषयाकडे बोलूया. क्या है हनुमान चालीसा और कैसे, सबसे पहले कोई देखेंगे जन्म कैसे हुआ है हनुमान चालीसा का. तो ठीक है, तुलसीदास जी का जन्म हो चुका था. चारों ओर मुगलों का राज्य था, बहुत अत्याचार हो रहे थे. अब क्या किया जाए, हमें कौन बचाएगा, कौन से भगवान आने वाले हैं. तब तुलसीदास जी ने क्या कहा, तुलसीदास जी ने कहा भाई कुछ नहीं करो, श्री रामचरितमानस का आपको पाठ करना है. हळूहळू पुन्हा भगवंताची भक्ती रुजू लागली. आता काय झालं, तुलसीदास जी खूप सिद्ध संत होते. त्यांना हनुमानजी दर्शन दिले होते आणि स्वतः शिवांनी येऊन त्यांना आज्ञा केली होती काय, श्रीरामचरितमानसची रचना करायची. आधी सुरुवातीने तिची रचना त्यांनी संस्कृतमध्ये केली, परंतु ती रचना आमच्या प्रभू शिवांना, महादेवांना संस्कृतमध्ये मान्य नव्हती. त्यांनी सांगितलं की श्रीरामचरितमानसला तुम्हाला जनमानसापर्यंत पोहोचायचं आहे. पहिली आमची रामायण जी होती, वाल्मिकी रामायण, ती संस्कृतमध्ये होतीच ना, परंतु हळूहळू काळाच्या योगामध्ये कलियुगचा प्रभाव त्यावेळेस आलेला होता आणि संस्कृत भाषा जी देववाणी मानली जाते ती लोप झाली होती. मग महादेवाने सांगितलं की तुलसीदास जी एक काम कीजिए, प्राकृत भाषा में आप श्री रामचरितमानस का लिखाण कीजिए. शिवांच्या आज्ञेनुसार तुलसीदासनी श्रीरामचरितमानसाची लिखाण काम पूर्ण केले. आता ते रोज आपल्या कार्याला लागलेले आहेत, वेगवेगळे लिखाण काम करत आहेत. कधी दिनपत्रिका लिहित आहेत, कधी भजनमान लिहित आहेत, कधी त्यांचा हात दुखून 80व्या वर्षामध्ये त्या त्यांनी हनुमान बाहुली लिहिलेला आहे. अशा अनेक रचना आहेत, परंतु आमच्या जनमानसापर्यंत पोहोचलेली, आमच्या लहान लहान वृद्ध व्यक्तींपासून आमच्या बालकांपर्यंत पोहोचलेली रचना म्हणजे हनुमान चालीसा आहे. तर आता हिचा जन्म कसा झाला, एक दिवसाची गोष्ट आहे. तुलसीदासजी आंघोळ करून निघालेले आहेत. आंघोळ करता करता त्यांचं नामस्मरण सुरू होतं, सीताराम 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 सीताराम. नामस्मरण करता करता ते निघालेले आहेत. अनेक लोक त्यांचे नमस्कार करायचे, त्यांच्या पाया पडायचे. अचानक एक महिला आली, त्यांनी त्याच्याकडे पाहिल्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव.
आता हे निघाले, महिला काय तर ह्यांना सोडे ना, पळत पळत आली. अहो दुसऱ्याची थांबा म्हणे. बोले बहन जी क्या हुआ है? बोले तुम्ही मला आशीर्वाद दिलाय की अखंड सौभाग्यवती भव, आणि मी ना तुमच्याकडे मदत मागायला आले होते. क्या हुआ है बताइए जरा, काय झालं? म्हणे आज सकाळीच माझ्या घरच्या श्रीमानांची माझ्या मृत्यू झालेली आहे. आता तुम्ही मला आशीर्वाद दिला, आता दुसऱ्याची घाबरली, काय करावं कसं करावं. त्यांनी काय केलं, ते समोर गेले आणि त्यांनी जाऊन त्या रेड बोर्डला पाहिलं आणि फक्त रामांचं काय केलं, मंत्र जपायला सुरुवात केली. कोणताही मोठा मंत्र नव्हता, बस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तिथे पाणी होतं आणि त्या व्यक्तीच्या असं चेहऱ्यावर शिंपडलं. तो व्यक्ती जिवंत झाला. दुसरं असे म्हणाले, ये सब तेरे प्रभू की कृपा आहे. आता म्हणतात ना की दुर्जनांची दुर्जनता असो, सज्जनांची सज्जनता असो, और दुर्गंध रहे या सुगंध रहे, उसकी खुशबू या बदबू ये तो फैलने में समय नहीं लगता है. आता ही कीर्ती होती, आता ही कीर्ती कुठपर्यंत पोहोचली, दूर दूरपर्यंत पोहोचली. त्यावेळेसचा राजा होता अकबर बादशाह, त्याच्यापर्यंत कीर्ती पोहोचली कि भाई कोई एक संत है जो मृत व्यक्ति को जीवन करते हैं, जीवन दान देते हैं. अच्छा लाओ बोले उनको, सैनिक के लिए हमारे बादशाह ने मिला है. दूसरा जिनके आपके बादशाह कौन है? मुझे तो कुछ पता नहीं है, मेरा तो एक ही बादशाह है, मेरा राम ही मेरा बादशाह है. बोले ठीक आहे. पुन्हा ते गेले सैनिक, घरी गेले. बादशाहला खूप राग आला, शेवटी तो बादशाह आहे ना. एक काम करो बोले, उनको पकड के लाओ. गेले साखरेंद्र घेऊन गेले. तुळशीदासजी म्हणजे ठीक आहे, आता पकडायला सांगितलं मी सुद्धा येतो. दरबारात गेले तुळशीदासजी. आता बादशाह काय म्हणते, हमें आपका चमत्कार दिखाओ. तुळशीदासजी म्हणाले, मला कोणताही चमत्कार येत नाही, मी फक्त रामांचं नामस्मरण करतो. म्हणजे तू चमत्कार दाखवतोस का तुला अटक करू? आता तुळशीदासजी म्हणाले, मुझे चमत्कार आता ही नाही, आपण क्या दिखाओ. ठीक आहे बोले, डाल दो उसको कारागृह में. कारागृहात टाकून दिलेला आहे. आता तुळशीदासजी काय करत आहेत, त्यांचे गुरु आहेत. पहा, हनुमान चालीसा फक्त हनुमंताची आळवणी नाहीये, सर्वप्रथम त्याच्यामध्ये नमस्कार केला गेला आहे आपल्या गुरूंना. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरन रघुवर विमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तन जान के सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेश विकार. अर्थात जो व्यक्ती हनुमान चालीसाचा पाठ करतो, सर्वप्रथम त्याला आपल्या गुरुची कृपा प्राप्त होते. तुमचे गुरु कोणीही असू शकतात, लौकिक पारलौकिक जे आहेत, संत आहेत, गजानन महाराज होऊ शकतात, स्वामी समर्थ होऊ शकतात. कारण आळवणी कोणाची केलेली आहे, गुरुची केलेली आहे. आता यांना कैद टाकला, आता हे घाबरले ना, संत आहे तो, हे काही सेनापती नाही, सशक्त सैनिक नाही आहेत, घाबरले. आता कसं करू, काय करू, मला आता टाकलं कैदमध्ये. आता यांनी तिथे काय केलं, हनुमंताची आळवणी सुरू केली. तुळशीदासजींचे 3 गुरु आहेत, हनुमानजी, संत नरहरिदास आणि आमचे महादेव. आता त्यांनी कोणाची आळवणी केली, महादेवाचे अंशावतार हनुमंताची. कारण हनुमंतांनी त्यांना साक्षात दर्शन दिलेलं होतं आणि त्यांनीच रामाचं दर्शन त्यांना घडवून आणलं होतं. ठीक आहे, हनुमंताची आळवणी कशी केली, 3 2 1 झाले, 40 दिवसामध्ये ॲडजस्ट करून घेऊया. 40 दिवसामध्ये त्यांनी 40 वेळा जी वेगवेगळी आळवणी केली, त्या 40 चौपाया आहेत. जसा 40 दिवस झाले, असं झालं की ती फतेहपूर सिक्री नावाचा जो गड होता, त्याच्यावर 4 बाजूनी वानर सेनानी हमला बोलून दिला. वेगवेगळ्या प्रकारचे माकडं आले. सेना आली हसू लागले, अरे हे बंदर आहे, अरे भैया बंदर नाही, आपण देखो क्या करने वाले आहे. आता काय केलं त्यांनी, सैनिकांना मारायला सुरुवात केली माकडांनी, आणि जो राजवाडा होता तो उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. वेगवेगळे प्रकार सुरू झाले. सामान्य जनतेला त्रास नाही बरं का, परंतु जे मुघल भाषेचे सैनिक आहेत, सेनापती आहेत, मंत्री आहेत, त्यांना मारायला, झाडं करायला. जेव्हा ज्याप्रमाणे सुंदरकांडमध्ये हनुमानजी आले होते आणि सगळे राक्षस घाबरले होते, तसेच हे मुघल रूपी राक्षस घाबरलेले आहेत आणि बादशाला म्हणतात की वानर सेना ने हमला बोल दिया है. बोले कैसा हमला? बोले वैसा ही जैसे सुंदरकांड में बोल दिया था, जो रावण की लंका थी. म्हणजे हा मुघल बादशाह अकबर आपल्यासाठी कोण झालाय, रावण झालाय. आणि आता आमचे हनुमानजी आले, यावेळेस ते काय आहे, फतेहपूर सिक्रीला जाणार नाही, फक्त धडा शिकवणार आहेत. ठीक आहे, आता काय करायचं. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांची सल्ला घ्यायला सुरुवात केली. एका विद्वानाने सल्ला दिला की तुम्ही ज्या संतांना कोंडून ठेवले त्यांना बाहेर काढा, त्यांची माफी मागा, तरच तुमचं हे कार्य सफल होईल आणि तुम्हाला हनुमान जे वानरसेना आलेली ती त्रास देणार नाही. बादशाच्या लक्षात आलं. त्याने लगेच आळवणी केली, तुळशीदासजींना बोलवलं आणि लगेच जाऊन नमस्कार केला. आपने एक ही चमत्कार कर दिया. ते म्हणे, अरे भाई मैं आपको बोल रहा हूँ बादशाह जी, मैं कोई चमत्कार नहीं करता हूँ, मैं सिर्फ राम राम जपता हूँ. असा हा चमत्कार झाला. आपली हनुमान चालीसा ज्याच्यामध्ये 40 चौपाई आहेत, 40 दिवसात तयार झालेली आहे. आणि तसेही म्हणतात की कोणते काम करायचं असेल, सिद्ध करायचं असेल तर 40 दिवस करायला हवं. कदाचित ही परंपरा आमच्या हनुमान चालीसाच्या निर्मितीपासून झालेली असेल. तर आता पुढे वळूया आपण. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी,
आणि काय म्हटले की हे हनुमानजी, मी माझ्या गुरूंच्या चरणांची रज अर्थात माती घेतोय, आणि मुकुर म्हणजे दर्पण, जिसे हम आईना कहते हैं, आरसा म्हणतो आपण. आणि त्या मातीने, त्या रजने मी काय करतोय, मी माझं हृदय रूपी दर्पण स्वच्छ करतोय. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधा बरनऊ रघुवर. पहा, बरनऊ रघुवर. पुन्हा मी काय करतो, रघुवरांचं, श्रीरामांचं बखान करतो, गुणगान करतो. अच्छा, पुढे काय म्हटलंय, बरनऊ रघुवर विमल जसू. त्यांचं गुणगान कसं आहे, निर्मल आहे, पवित्र आहे, गंगे समान निर्मल आहे. विमल म्हणजे निर्मल. जो दायक फलचारी. अच्छा, प्रभू श्रीरामांचं गुणगान कसं आहे, चार फल देणार आहे. आमच्या याच्यामध्ये चारचं खूप महत्त्व आहे. 4 आश्रम आहेत, 4 दिशा आहेत. प्रभू श्रीरामांचे ते 4 बंधू होते, 4 उपदिशा आहेत. आता इथे फल पण काय सांगितलेले, 4 सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थात हनुमान चालिसाच्या सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे की गुरूंचं दर्शन घेतल्याने त्यांच्या पायाची जी माती आहे, जी रज आहे, तिच्याने आपल्या हृदयाचं जेव्हा आम्ही दर्पण आहे, जे आरसा आहे, ते स्वच्छ करू, तर आम्हाला काय होईल, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त होईल. पुढे नंतर सांगितलंय, सुरुवातीलाच डिक्लेअर करून टाकलं तुलसीदासजीने की ज्या व्यक्तीला युग कोणतेही असो, धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष पाहिजे, हनुमान चालिसाचा पाठ करा. बरं, आता असं का सांगितलं असेल की बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. तुलसीदासजी तर एवढे बुद्धिमान होते, मग ते काय म्हणतात की मी बुद्धिहीन आहे, मला बुद्धिहीन समजून तुम्ही काय करा, बल, बुद्धी, विद्या देव मोही हरवू कलेश विकार. काय म्हणतात तुलसीदासजी, मला बल द्या. अर्थात हे हनुमानजी, मी मानसिक रूपे आणि शारीरिक रूपाने दोन्ही पद्धतीने मी काय झालोय, दुर्बळ आहे, दुर्बल घटक आहे, मला तुम्ही बल द्या. बुद्धी कशासाठी हवी असते, आम्हाला काय वाटतं की आम्ही खूप हुशार आहोत, चतुर आहोत, पण चतुरता म्हणजे बुद्धी नाही हो. जीवन जगताना आम्हाला भगवंताची भक्ती पण हवी असते, आणि भगवंताची भक्ती असण्यासाठी सर्वप्रथम काय लागते, आमचं मन कसं लागते, निर्मळ लागतं. ते तुलसीदासजींनी पहिल्या डोळ्यात करून घेतलेलं आहे. आणि बल, बुद्धी, विद्या कशासाठी, विद्या म्हणजे विवेक. काय होतं, आयुष्यात अनेक प्रसंग येतात की आम्हाला कळत नाही की योग्य काय आणि अयोग्य काय, आणि खूपदा कळते बरं का. आपली आत्मा सांगते, बाई तू चुकीचं करून राहिली, सुनबाईला त्रास देऊ नको, कशाला तू सासूबाईला परतून बोलतेस का, त्या म्हातारीला दे ना भाकर. नाही मी देणार नाही, लई त्रास दिला होता मला आधी. आत्मा सांगते असं करू नको, झालं गेलं विसरून जा. सासूबाई करते कुठतरी काहीतरी टोमणे मार, मग आम्ही पण लई ऐकलं होतं आमच्या काळात, तुम्हाला तर काहीच नाही. आता आत्मा सांगते बरं का, तुझ्या सासूबाईला त्रास दिला, जाऊ दे बाई तू करून नाही, पण कुठेतरी काय होते, तिथे आमचा विवेक जागृत होत नाही. विवेक जागृत करायचा असेल तर आम्हाला विद्या लागेल, बल, बुद्धी, विद्या देहू मोही. आणि पुढे काय सांगितलं, हरहू कलेश विकार. कलेश वेगवेगळे आहेत, अज्ञान आहे, अहंकार आहे, अध्यात्माची कमी आहे, आणि विकार म्हणजे आमच्या मनाला जे वेगवेगळे विकार लागलेले असतात. समजा की स्वार्थीपणा म्हणा, लालचपणा म्हणा, किंवा कुठेतरी आपल्याला आध्यात्मिक शक्तीची कमी म्हणा, किंवा माझं ते करणं, हे विकार आहे, हे दूर झाले पाहिजे. आता असं होतं की पहा, एक उदाहरण देते मी. एक महिला ना, तिचा फार मोठा बंगला होता बरं का, त्या बंगल्यात ती रोज समोरच्या झोपडीकडे पाहायची, आणि आपली नवरा सांगेल, नवरा विसरून माणूस, पाहणं काय कचरा त्या झोपडीमध्ये, काय बाई गरीब लोक कसे राहतात भावामध्ये, पैशाने गरीब आणि स्वच्छतेने गरीब. आता एक दिवस नवऱ्याने पाहिजे, नवरा बिचारा शांत सज्जून होता. आता 8व्या दिवशी याला काही राहावं नाही, इकडे म्हणे. आता ती आली, तिकडे येईल म्हणे, आली, हा कपडा घेऊन म्हणे, घेतला कपडा, जरा काचावर मांडला म्हणे कपडा, म्हणे मारला तर अगे बाई म्हणे धूळ तर माझ्याच काचावर होती. अर्थात धूळ कुठे लागलेली आहे, आपल्या हृदयावर आहे. आपल्याला दुसऱ्यांचे दुर्गुण पाहायचे नाही, आपलं हृदय स्वच्छ करायचं, स्वतःकडे पाहायचे, आपले दुर्गुण दूर करायचे. रुपाली बाहेर तिला राग येतो येऊ द्या ना, तिचा दुर्गुण तिला ते पार लावणार नाही, लावणार तुला ती पाहिजे, तो तिचा विकार आहे. परंतु आपण कसं बनायचं, आपण सज्जन बनायचं, शांत बनायचं. तर जे आपल्याला सांगितलंय की मुकुर अर्थात दर्पण, अर्थात आधी आपलं जे आहे हृदय स्वच्छ झालं तर अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात क्लिअर होतील. ठीक आहे, आता आपण पेढ्या चोपाईकडे वळूया. पहा, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. तुलसीदासजी फार बुद्धिमान आहे. ठीक आहे, भक्ती तर करतात, पण कधी कधी माहिती आहे का, भक्ती पण बुद्धिमानीने करायला केवटाने केलं होतं. मग नाही बोले भाई आपने तो मेरे नौका में चरण रख दिया, ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा. आमचे गजानन महाराज तो भक्त नव्हता का, काशीला गोसावी, नाही म्हणे, आता मग बुटी तुम्ही अशीच घ्या तशीच घ्या.
भक्तीमध्ये कुठेतरी बुद्धिमत्ताही ठेवावी लागते. व्यवहारांमध्ये कशी बुद्धी ठेवतो तशी भक्तीमध्ये ठेवा. तुलसीदासजींनी आपली बुद्धिमत्ता पणाला लावलेली आहे. काय म्हणतात? जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस लोक उजागर. आपल्या गुरूंची शक्ती जागृत करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचा जय जयकार केलेला आहे. आणि काय म्हणतात? हे हनुमान जी आपकी जय हो, जय हो, जय हो, आपकी जय हो. ज्ञान गुण सागर, आप क्या है? आप ज्ञान के और गुण के सागर है. आता होतं काय? ज्ञान आणि गुण दोन्ही एका ठिकाणी येत बरं का. याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे रामायणमध्ये. विद्वान जो आहे, रावणासारखा विद्वान जगात कोणी नव्हता, परंतु त्यांचा अहंकारच त्यांना घेऊन बुडाला. आणि रामांसारखा विद्वानही नाही आणि संस्कारी नाही. इसलिए कहते हैं कि रावण भी विद्वान भी अहंकारी हो सकता है. रावण का बुडाला? रावणाला रामाने नाही, प्रभू श्रीरामाने त्याच्या अहंकाराने मांडलं. तर इथे काय आहे? जय हनुमान ज्ञान गुण सागर. हनुमान जी आपकी जय हो, क्योंकि आप ज्ञान के सागर तो है, साथ में गुणों के भी सागर है. ज्ञान और गुण, सद्बुद्धि, ये साथ में नहीं आते हैं. यह बहुत दुर्लभ संयोग है जो हनुमान जी के जीवन में है. जय हनुमान ज्ञान गुण सागर, आप समुद्र हो ज्ञान के और गुण के. जय कपीस लोक उजागर. कपीस के आप देवता है, राजा है, और आपके नाम से तीनों लोक उजागर है. तीनों अर्थात हमारे मानव जीवन में तीन लोक अर्थात स्वर्गलोक, भूलोक और पाताल लोक. ठीक है. रामदूत अतुलित बलधामा. अच्छा, हनुमान जी को कहीं भी ये नहीं कहा गया है कि आप ये है, आप वो है, आपने ये आशीर्वाद पा लिया. हनुमान जी का जहाँ पे भी परिचय संतों ने भी दिया है, उन्होंने खुद ने भी दिया है. तो क्या दिया है? रामदूत. हनुमान जी ने अपना परिचय सदैव एक ही रखा है कि मैं राम जी का दूत हूँ, और दूत से ज़्यादा वो क्या कहते हैं? मैं राम जी का सेवक हूँ. अर्थात जब हम भक्ति के क्षेत्र में जाते हैं तो हमें ये तो भूल ही जाना है कि मैं कुछ कर रही हूँ. जो कुछ करवा रहे हैं प्रभु करवा रहे हैं, उनकी आज्ञा और इच्छा के अनुसार आपके कार्य हो रहे हैं. रामदूत अतुलित बलधामा. आप राम जी के दूत है. और अच्छा, दूत का काम क्या है? अपने आराध्य के कार्य करना. और राम जी का कार्य क्या है? सत्य के काम राह पे चलना और धर्म को निभाए रखना. आप अतुलित बल के धाम हैं. आपके अंदर बुद्धि है, ज्ञान है और बल भी है. अंजनी पुत्र पवन सुत नामा. आप माँ अंजनी के पुत्र है. आपका नाम भी सारे जगत में पवन सुत नामा है. अब यहाँ पे एक बहुत छोटा सा और बड़ा भी रहस्य हम कह सकते हैं तुलसीदास ने छुपा के रखा है. पवन सुत नामा दूसरी चौपाई में लिया है. पवन कैसे है? पवन के बिना आप जी सकते हो, सूरज के बिना जी सकते हो. हनुमान जी किसके पुत्र है? पवन के पुत्र है. अच्छा, पवन कभी ऐसा करती है क्या कि नहीं, रूपाली बहती गरीब है रे बाबा, उसके घर पे मैं जाऊंगी नहीं, नहीं नहीं, ये तो बहुत श्रीमंत है, मैं उनके घर पे जाऊंगी? ऐसा नहीं है. पवन हर व्यक्ति को अपने अनुसार हवा देती है. हर व्यक्ती को अधिकार दिया गया आहे. अर्थात असं म्हणतात की जसं आम्ही श्वास घेतो, हनुमंत पवनच्या रूपाने आमच्या हृदयात जातात आणि श्वास बाहेर काढतो तर हनुमंत बाहेर निघतात. अर्थात हनुमानजींची कृपा प्रत्येक भक्तावर सारखी आहे. ते पवनचे पुत्र आहेत. ते त्यांच्यासारखाच मतभेद करत नाही, भेदभाव करत नाही. हा श्रीमंत, गरीब, हा बौद्ध आहे, हा मारवाडी आहे, पटेल आहे, गुजराती आहे, मराठी आहे, कोणी तुम्ही असू द्या, कोळी माळी कोणी असू द्या, प्रत्येकावर हनुमानजी कृपा करतात. पवनचे पुत्र आहेत, सारखीच कृपा करतात. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति केसंगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. अच्छा, आता काय म्हटले? आप महावीर है. हमारे सब जो भगवान है उनको हम कहते हैं आप वीरो ऐसे हो, लेकिन हनुमान जी को क्या कहा गया है? आप महावीर है. अर्थात आप वीरों के वीर है. और कैसे है वो? विक्रम बजरंगी. वज्रंगी अर्थात आपका जो अंग है ये वज्र से बना हुआ है. ठीक है. कुमति निवार सुमति के संगी. और आप कुमति का निवारण करते हैं और सुमति के आप रक्षा करते हैं. और अब कुमति क्या है? कुमति है हमारे अंदर कई बार भक्ति की इच्छा होती है कि नहीं मुझे सत्संग में जाना है, लेकिन कोई चीज में रोक देती है. नाही बाई, ऊन आहे, पाऊस झाला आहे. परंतु ही आमची कुमती आहे जी आम्हाला चांगलं. आता एखाद्याच पाहतो आम्ही, एखादी गरजवंत महिला आहे, तिला खूप तहान लागलेली आहे. आपल्याला इच्छाही होते बरं का, पण घरातलं एखाद्या येतं आडवं, तुला काय काम आहे, दुसरं तुला हेच काम आहे, याला पाणी याला भाकर द्यायला येते. ही कुमती आहे, ती आम्हाला थांबवणार. परंतु आपल्याला आपली सुमती जागृत करायची आहे आणि आपले सत्कर्म करायचे आहे. कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेजा. अच्छा, हमारे हनुमान जी को क्या कहना है? गॉड ऑफ गोल्ड. अर्थात हमारे हनुमान जी सोने की देवता है. कंचन म्हणजे सोनं. कंचन बरन विराज सुबेसा. अच्छा, हनुमान जी आपल्याला काय वाटते? हनुमान जी ब्रह्मचारी घेऊन कशी पण राहतात का? बिलकुल नाही. हनुमानजी सारखं नीट नेटकं तयार होऊन कोणी राहत नाही. आताच पहा, समोर तुमच्या उदाहरण आहे की आमचे हनुमानजी किती सुंदर आहे. ते केशरी असू द्या, ते काळे हनुमानजी असू द्या, कसे असू द्या,
बिलकुल सुसज्ज राहतात. अच्छा, त्यांचे केस कसे आहेत? कुरळे आहेत. अच्छा, कुरळे केस अध्यात्मामध्ये दोनच लोकांचे आहेत. एक आमच्या भगवान श्री कृष्णांचे, जो बोलते हैं कि जिंदगी में थोड़ा टेढ़ा भी चलना पड़ता है. राम जी बहुत सीधे रह गए, बोले कभी कभी कूटनीति भी करना पड़ती है. ठीक है. कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. कान में आपके कुंडल है और कुंचित यानी आपके बाल कैसे है? घुंगराले बाल आहे. तुमचे केस कसे आहेत? कुरळे आहेत. बरं, आता इथे असं का सांगितलं असेल बरं का? होतं काय की आपण अनेकदा विचार करतो की नाही, आज मला मेडिटेशन करायचं आहे. आज कलियुगामध्ये खूप वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिशोबाने मेडिटेशन करतं. पण आपण असं करतो 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 लगेच लक्षात येते, बाई दूध तर उतू नाही गेलं. हां, कामवाल्या बाईने भांडे घासलंच नाही वाटतं. हां, लेकराने काहीतरी इज्जतपणा केला आहे. आपलं मन लागत नाही. म्हणून इथे हनुमानजींचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या सुंदर रूपाचं वर्णन केलेलं आहे की हनुमान चालीसा वाचताना तुम्ही डोळे बंद करा आणि त्यांच्या सुंदर त्या रूपाचं दर्शन करा हृदयामध्ये, आणि हळूहळू त्या रूपाचं दर्शन होईल तर तुमचं मन मेडिटेशनमध्ये नक्कीच लागणार आहे. आता पुढे वळूया. हात वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केशरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. अच्छा, हनुमानजीच्या हातामध्ये काय आहे? वज्र आहे. आणि दुसऱ्या हातात काय आहे? ध्वजा आहे. आता वज्र म्हणजे, आता वज्र कसं आहे? इंद्रांचं वज्र आहे, एकदम कठोर, कशानेही ते तुटत नाही. अर्थात इथे आम्हाला तुळशीजींना काय सांगायचं आहे की आयुष्यात तुमचं भौतिक क्षेत्र असू द्या, भक्तीचं क्षेत्र असू द्या, व्यवहाराचं क्षेत्र असू द्या, तुमचं शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, तुमचा संकल्प असा दृढ राहिला पाहिजे. तुमची शक्ती दृढ शक्ती राहिली पाहिजे. कशासारखी? जसं की हनुमानजीच्या हातामध्ये वज्र आहे. अच्छा, तुम्ही जर दृढ संकल्प केला तर काय होतं? ज्याप्रमाणे हनुमानच्या दुसऱ्या हातामध्ये ध्वजा आलेली आहे, ती ध्वजा कशाची आहे? धर्माची ध्वजा आहे. अर्थात दृढ संकल्पाने भक्ती केली की धर्म अपने आप क्या होता है? बनते जाता है, पुष्ट होते जाता है. धर्म पुष्ट होतो. अर्थात ज्या व्यक्तीचा भक्तीच्या प्रती कल आहे, जो दृढ आहे, त्याच्या दुसऱ्या हातामध्ये धर्म येणारच येणार आहे. कांदे मूंज जनेऊ साजे. आता पुन्हा काय सांगितले की योद्धा आहेतच, ठीक आहे, दिसायला सुंदर आहेत, परंतु त्यांच्या इथे काय आहे? जनेऊ आहे. कशाचा आहे? मूंज. आता मूंज कशाला म्हणतात? ते आपल्या जुन्याने राहायचे का होते? बाजा, आपले आजोबा वगैरे झोपायचे. आता ते बाजा दिसत नाही, आजकाल मॉडर्न बाजा निघाला आहे. आजच्या बाजाला कटकट रुतायच्या. ते रुतणारच जे मूंज आहे आमच्या हनुमानजीच्या इथे आहे. अर्थात ते फक्त योद्धाच नाही आहे, तर ते अध्यात्माचे प्रगाढ गाढे भक्त आहेत. अध्यात्मामध्ये ते सदैव बुडलेले राहतात. ठीक आहे. कांदे मूंज जनेऊ साजे. आता काय सांगितले? शंकर सुवन केशरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. हे हनुमानजी. आता ही आळवणी रोज तुळशीदासजी करताय बरं का? ही तारीफ कोण करत आहे? तुळशीदासजी करत आहे की तुम्ही शंकर सुवन केशरी नंदन, तुम्ही शंकरांचे. आता काय होतंय? कोणी कोणी म्हणतंय शंकर स्वयं. आता शंकर स्वयं काय आणि शंकर सुवन काय? आपण काय म्हणतो? मी डोडियांची पोरगी आहे. आता तू डोडियाची पोरगी आहे काय की डोडियाचा अंश आहे का? एकच झालं ना. अर्थात शंकर सुवन म्हणजे शंकराचा अवतार झाले, आणि सॉरी, शंकर सुवन म्हणजे शंकराचे पुत्र झाले, आणि शंकर स्वयं म्हटलं तर स्वयं शंकर झाले. आता त्यांचा अंश आल्याशिवाय आपण त्यांचे पुत्र होऊ शकतो का? दोन्हीचा अर्थ एकच आहे. शंकर सुवन केशरी नंदन. अच्छा, शंकराला आम्ही सदैव म्हणतो की शंकरांची मूर्ती कशी आहे? कल्याणकारी आहे, शांत मूर्ती आहे. तांडव करतात तो शंकर आमचे महादेव, परंतु आवश्यकता असल्यावरच करतात. सदैव आमचे महादेवांचं रूप कसं आहे? तेजस्वी आहे, शांत स्वरूप आहे. तसेच आमचे हनुमानजी आहेत. तुम्हाला कोणत्याही मंदिरामध्ये विकराळ अशी मूर्ती आमच्या हनुमानजीची दिसणार नाही. एक तर रामजीचे दूध बनलेले दिसतील किंवा शांत स्वरूपामध्ये बसलेले दिसतील. तेज प्रताप महाजगवंदन. तुमचं तेज असं आहे, तुमचा प्रताप असा आहे की संपूर्ण जग तुमची स्तुती करते, आणि तरी तुमची स्तुती करायला वेळ कमी पडतो, शब्द अपुरे पडतात. विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करीते को आतुर. तुम्ही विद्यावान आहात आणि अतिचातुर आहात. आता आपली चतुरता कशी राहते? आता समजा एखादा व्यापारी माणूस आहे, भाजीपाला विकताना लगेच खालून काटा लागते, 50 ग्राम दिले लगेच कमी. आता आजकाल म्हणजे काय डुप्लिकेटचा खाल व्यापार निघाला. पनीर डुप्लिकेट, दूध डुप्लिकेट, भाजी. आजकाल नातेमध्ये बायको डुप्लिकेट निघून राहिले, पैसे घेऊन पळून चालले. आपण असे चतुर आहोत, परंतु आमचे हनुमानजी कशी चतुर आहेत? विद्यावान तर आहेत, त्यांच्याकडे विद्या तर आहे, गुणी आहेत, चतुर कसे आहेत? राम काज करीत एक वाचू. त्यांची चतुरता कधी काम मिळते? ते सदैव रामाचं कार्य करण्यासाठी आतुर आहेत. प्रभू चरित्र सुनिवे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. अच्छा, रामांचं कार्य तर करतात आणि सदैव कोणाचं चरित्र ऐकतात? प्रभूंचं ऐकतात.
आमचं 12-1 वाजले की काय घाई लागते, मैत्रिणी माझी वाट पाहत चल बाई लवकर लवकर. अच्छा बाहेर नाही झालं, काढला फोन, काय व काय चालू तुझं? फोन माय सासून लई त्रास लागले, सुनबाई तर आयुष्य तुला काय सांगू, आणि जावई तुला लईच चांगलं आहे, पण सुनबाईला काय झालं, बोलणं काय? अरे दिवसभर बायकोच्या मागे मागे फिरतो बोलणं माझा. हो का व जावई कसं आहे? नंबर 1 हिरा माणूस आहे. हो का? अहो पोळीचा एक शब्द काय टाकत नाही. आपलं कसं होतंय की पहा, प्रभू चरित्र सुनिवेकर असल्या आपण काय ऐकतोय, आपण जगाच्या गोष्टी ऐकतोय, आपण कशात फसलोय, लोभ मोह क्रोध अहंकार, आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो आणि मग म्हणून आपल्याला आपलं मन अशांत वाटते. आमचे हनुमानजी शांत का आहेत? त्यांच्या हृदयामध्ये राम लखन जानकी का आहेत? कारण त्यांच्या आयुष्याचा एक एक श्वास आणि एक एक क्षण रामजींच्या भक्तीमध्ये आणि रामजींच्या कार्यात जात आहे. अर्थात आम्हाला वाटत असेल की भगवंतांनी आमच्या हृदयात वास करावा, तर आम्हाला कसं व्हावं लागेल की आमची कुमती सोडून द्यावं लागेल, सुमती घ्यावं लागेल आणि हृदयाला काय करावं लागेल, प्रभूचं चरित्र ऐकायचं नाही बरं का, आपल्याला आयुष्यात सुद्धा उतरवायचं आहे. आणि मी पण अजून हळूहळू शिकत आहे. ठीक आहे. सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. ओके, आता काय सांगितलंय की सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा. हनुमानजी जेव्हा लंकेमध्ये गेले आणि प्रथम आता त्यांचं आणि माता सीतांची भेट झाली, त्यांनी काय केलं, लगेच मोठं रूप धारण केलं का? बिलकुल नाही. त्यांनी बिलकुल सूक्ष्म रूप धारण केलं. आणि आपल्याला काय संदेश दिला, आपल्या मुलांना काय संदेश दिला, किंवा आपण कुणाची मुलगा असून मुलगी जावी आहे तर आपल्याला काय निरोप दिला, त्यांनी काय शिकवलं त्याच्यामधनं की जेव्हाही आपण जगामध्ये किती मोठे असल्या, आमचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, पण आईसमोर कशी लहान लेकरांसाठी वाटतात, तसंच हनुमानजीला आम्हाला सांगितलेलं आहे की आई बापासमोर जातात, गुरुजनांसमोर जातात, किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा दुर्बल आहे तर तिला आपली काही शक्ती दाखवू नका. हाँ मैं तो रुपाली गाय थी, तुमको पता नहीं क्या, मैं तो ये हूँ, मैं तो एक मंत्री की बहन हूँ, मैं तो आमदार. तुम्ही आमदार खासदार असतात, परंतु ते तुमच्या गळ्यावरच्या लोकांसमोर दाखवा. जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांसमोर जातात तर कसला नम्र बनून राहा, छोटे बनून राहा, छोटे बनून जा, आणि खास करून आपले माता पिता आणि गुरुजन यांच्यासमोर लहान बनून जा. सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. परंतु जेव्हा अन्यायाची अधर्माची गोष्ट येईल, अधर्माच्या विरोधात लढावं लागेल, तेव्हा काय करायचंय, माणसाने, सामान्य माणूस म्हणतात ना की कॉमन मॅन इज नॉट सिम्पल मॅन, की तुम्ही सामान्य माणसाच्या नादीच लागू नका. याने जर एकदा ठरवलं तर एका मिनिटात सत्ता पालट करतो. आता आणि बंगालमध्ये पाहिलंच काय झालं, दीदी को देश दिया गया है. ये किसकी शक्ति थी? ये लीडर लोगों की कोई शक्ति नहीं. लीडर लोगों को लगता है कि हम चुन के आए. भैया आपको चुन के देने वाली जनता है, इस सदैव जनता का मान रखिए, अगले बार आपको आना है. तो ठीक है. बिकट रूप धरी लंक जरावा. जेव्हा दुसऱ्यांचा नाश करायचा असेल तेव्हा मग जय श्रीराम जय राम चालेल का? बिलकुल नाही. बिकट रूप धारण करावं लागेल आणि आपल्याला दाखवावं लागेल की नाही, शक्ती आमच्याकडेही आहे. हनुमानजींनी तेच केलं. मग काय केलं, भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. जेव्हा असुरांना मारायची वेळ आली तेव्हा काय केलं, भीमासारखं रौद्र स्वरूप धारण केलं. लंकेमध्ये काय होते, असुर होते, असुरी शक्ती होती. लंका कशाचं स्वरूप आहे, अधर्म, अज्ञान, अहंकार आणि असुर दृष्ट प्रवृत्तीचं स्वरूप आहे. मग त्यांनी नष्ट करण्यासाठी हनुमानजीला काय करावं लागलं, बिकट रूप आणि भीमरूप धारण करावं लागलं. रामचंद्र के काज सवारे. पहा किती सुंदर आहे. म्हणतात ना की भगवान को जब इंसान को जब जरूरत गिरती है तो भगवान को याद करते हैं, लेकिन भगवान को जब याद कुछ कार्य की जरूरत गिरती है तो किसे याद करते हैं, हनुमान को याद करते हैं. कहते हैं ना, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. हे दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना.
संजीवनी लखन जिवाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम प्रिय भरत ही सम भाई। अब आगे आपने राम जी के कार्य कैसे कैसे सवारे हैं। माता सीता का पता तो लगाया है, लंका को जलाया है, लेकिन क्या किया आपने, जब युद्ध के क्षेत्र में हमारे लक्ष्मण जी तथा मेघनाथ का युद्ध हो रहा था, मेघनाथ ने देख लिया कि ये तो भाई इसको ऐसे वैसे हम हरा नहीं सकते, अब क्या करना है, तो बोले इनको एक ही शक्ति बेहोश कर सकती है, उसका नाम था वीर घातिनी, अर्थात जो वीरों का घात करती है। हमारे लक्ष्मण जी तो वीरों के वीर है, उनका घात करने के लिए मेघनाथ ने वीर घातिनी शक्ति चलाई है। लक्ष्मण जी हमारे मूर्छित हो गए। अच्छा, शेषनाग कहीं मूर्छित हो सकते हैं क्या? ये प्रभु की लीला का एक हिस्सा है कि लक्ष्मण जी थक गए हैं, अपने बड़े भाई के गोद में सोना चाहते हैं। आओ लक्ष्मण, मेरी गोद में जरा सा आराम कर लो। कहते हैं बड़ा भाई पिता के समान होता है। अच्छा, लाए संजीवनी लखन जिवाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए। लक्ष्मण जी वैराग्य का स्वरूप है, अर्थात लक्ष्मण जी ने 14 वर्ष के ब्रह्मचर्य का पालन केवल राम जी और सीता ने नहीं किया है, चारों भाइयों ने और चारों बहुओं ने किया है वैराग्य का और ब्रह्मचर्य का पालन। लेकिन लक्ष्मण जी विशेष वैराग्य की मूर्ति है, और जब वैराग्य को बाण लगता है तो उसे केवल एक ही व्यक्ति एक ही चीज छुड़ा सकती है, वो नाम है राम नाम की संजीवनी बूटी। संजीवनी बूटी अर्थात क्या है, केवल राम जी का नाम है। संजीवनी बूटी हनुमान जी लेके आए हैं। अच्छा, जैसे संजीवनी बूटी आई है, लक्ष्मण जी उठ गए हैं, वैराग्य फिर से जागृत हो गया है। राम जी ने क्या किया है, तुरंत राम जी आए, श्री रघुवीर हर्ष उर लाए, अर्थात जो महावीर है, महावीर को रघुवीर ने अपने हृदय में लगाया है, अपने गले से लगाया है। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। अच्छा, केवल हृदय से नहीं लगाया है, क्या कहा है, बहुत बड़ाई की है। अच्छा, बड़ाई में क्या की है, तुम मम प्रिय भरत ही सम भाई। क्या कहा है कि हे हनुमान, तुम मुझे प्रिय हो। किसके जैसे प्रिय हो, तुम मुझे भरत के जैसे प्रिय हो। अच्छा, यहाँ पे राम जी ये भी कह सकते थे लक्ष्मण जी के जैसे प्रिय हो। भरत के जैसा क्यों कहा है, क्योंकि भरत जी को धर्मावतार कहा गया है। वनवास किसे हुआ था, राम जी को हुआ था। लक्ष्मण जी तो खैर बिल्कुल बहुत छुपके भाई थे, आगे पीछे चलते थे, लेकिन भरत जी को राजगद्दी मिलने वाली थी भाई, राजगद्दी का त्याग किया है धर्म के कार्य के हेतु। तो हनुमान जी को क्या कहा है, केवल भरत धर्म का अवतार नहीं है हनुमान, तुम भी धर्म के अवतार हो। तुम मम प्रिय भरत ही सम भाई, सहस्त्र बदन तुमरो जस गावे, अस कई श्रीपति कंठ लगावे। फिर से क्या क्या है राम जी ने, सहस्त्र बदन तुमरो जस गावे। अच्छा, सहस्त्र बदन वाले कौन है, हमारे शेषनाग है, अर्थात लक्ष्मण जी उड़ गए हैं और अपने सहस्त्र मुखों से हनुमान जी की स्तुति कर रहे हैं। सहस्त्र बदन तुमरो जस गावे कि हनुमान जी आपने ये किया वो किया है, और ऐसा बोल के हनुमान राम जी ने फिर से उन्हें अपने हृदय से लगा लिया है, कंठ से लगा लिया है। सनकादिक ब्रह्मादि मुनीषा, नारद शारद सहित अहिसा, जम कुबेर दिगपाल जहाँ थे, कभी कोई भी कही सके कहाँ थे। आगे क्या कह रहे हैं कि सनकादिक है, सनक प्रभु, ऐसे जो अलग अलग जो 7 ऋषि हमारे हुए हैं शुरुआत के, वो स्वयं ब्रह्मा जी, मुनीषा अर्थात अलग अलग ऋषि मुनि, नारद जी, शारद अर्थात स्वयं माँ सरस्वती। उसके बाद में और क्या कहा है, जम अर्थात यम, कुबेर, दिग्पाल अर्थात आम्हाला माहिती की 10 दिशांचे दिग्पाल असतात, 10 दिशाओं के 10 रक्षक होते हैं, वो भी आपका गुणगान करते हैं। तो इनके गुणगान का बखान भी वो अपने पूरे तरह से नहीं कर सकते हैं। माँ सरस्वती सबको बुद्धि देने वाली है, वो भी पूरी तरह आपका बखान नहीं कर सकती है। तो कवि की तो बात ही क्या है, वो आपका क्या गुणगान करे। यहाँ पर तुलसीदास जी स्वयं को कवि कहा है कि मैं तो छोटा कवि हूँ हनुमान जी, मैं आपका गुणगान क्या करूँ। तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। आगे क्या कहा है, आपने सुग्रीव जी पे उपकार किया है, और क्या किया है आपने, सुग्रीव जी पे उपकार करके आपने जैसे उनको राम जी से मिला है वो राजा बन गए हैं। फिर क्या किया आपने, तुमरो मंत्र विभीषण माना, आपका मंत्र किसने माना है, विभीषण ने माना है, और उनको क्या हुआ है, वो भी लंका के राजा बन के सब जानते हैं। अच्छा, सुग्रीव और विभीषण कौन है, ये कॉमन मैन अर्थात हमारे लिए सामान्य व्यक्ति थे। राम जी चाहते थे तो बाली को ही अपना मित्र बना सकते थे, बाली तो बहुत बलशाली था, 6 बजे तक लेके घुमा था रावण को अपनी एक काख में दबा के। लेकिन हनुमान राम जी जानते थे कि मुझे भक्तों का उद्धार करना है, मुझे बलशालियों को अहंकारियों का संहार करना है। भक्त कौन था, भक्त बनने वाला सुग्रीव था। अच्छा, सुग्रीव कैसा था, बहुत डरपोक था जी। अच्छा, डरते हम भी है, हमें कभी हमारे भाई मान का अहन होने का डर लगता है, किसी को मृत्यु का डर लगता है, तो सुग्रीव हमारे जैसे सामान्य व्यक्ति का स्वरूप है। अच्छा, विभीषण जी क्या है,
सज्जन व्यक्ति है जो दुर्जनों की लंका में रहता है। आज कलयुग है, कलयुग की लंका का ही स्वरूप है, ठीक है ना। और हम सामान्य व्यक्ति है, हम है सज्जन, पर कहीं ना कहीं हमें दुर्जनता कभी ना कभी तो घेर लेती है। कहीं पर कुछ हो जाता है, कभी कोई विचार आ जाते हैं, कभी कोई खूब विचार आ जाते हैं। हम चाहते हैं हमें भक्ति के मार्ग पर चलना है, सहयोग करना है, लेकिन कई बार हमें हमारे अच्छे विचारों के दुष्प्रभाव का प्रभाव ज़्यादा हो जाता है बुरे विचारों का। तो ठीक है, क्या कहा है राम जी ने, हनुमान जी ने क्या किया है, सुग्रीव जी और विभीषण जी को दोनों को मिलाया है, स्वयं जाके नहीं मिले हैं। अर्थात जो व्यक्ति हनुमान जी के शरण में जाता है उसे राम जी की भक्ति और शक्ति दोनों मिल जाती है। जूग सहस्त्र योजन पर भानु मिलो ताई मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मेली मुख माही जगत लांगी गए अचरज नाही। अर्थात अब यहाँ पे क्या कहा है, उस समय हनुमान जी के बचपन में कहते कि उनको एप्पल खाने की बड़ी इच्छा हो गई थी। एप्पल बोलिए, तरबूज बोलिए, टमाटर बोलिए, जो भी एप्पल तो अंग्रेजों का दिया हुआ है, हम तरबूज समझेंगे, खाना था उनको। तब भूख तो लगी, मम्मी दिख नहीं रही, आसमान में लाल फल दिख गया, वो तो हनुमान जी है भाई, पवन के पुत्र है, कौन सी चीज उनके लिए असंभव है। अष्ट सिद्धियां तुमको बचपन में मिल गई थी। अष्ट सिद्धियों में क्या आता है, हनुमान जी लगता है छोटे बड़े वजनदार हल्के कैसे भी हो सकते। हनुमान जी ने आओ देखने का उतर के और सूर्य को निकल दिया। अच्छा, कई हमारे विज्ञानवादी लोग कहते हैं, क्या कहते हैं, नाही नाही असं काही झालेलं नाही, हे सनातन हे जे हिंदू लोक काय सांगतात, असं कुठे होते का, अरे बाबा असं होते की पवनचे पुत्र आहे, ओके ऐसा होता है। और उस समय जहाँ पे ये विदेशियों का विज्ञान नहीं था, इनका नासा पीसा नहीं था, तभी मेरे तुलसीदास जी ने लिख के रखा है युग सहस्त्र योजन पर भानु, अर्थात धरती से सूर्य भगवान की दूरी कितनी है, इसका बखान तुलसीदास जी ने हनुमान चालीसा में किया है। और आज नासा के वैज्ञानिक उसी को सही मानते हैं। हाँ हाँ हाँ, ये सही है। अगर ये सही है तो भैया ये क्यों सही नहीं है कि हनुमान जी ने निगल लिया था, ये बात भी सही है और इसके प्रमाण भी हमारे सनातन में है ही है। प्रभु मुद्रिका मेली मुख माही जलधि लांगी गए अचरज नाही। जलधि अर्थात समुद्र। क्या कहा है, आपने प्रभु जी की मुद्रिका अपने मुख में ले ली है और क्या किया है, जलधि लांगी गए अचरज नहीं, और आपने समुद्र पार कर लिया है, इसमें कोई अचरज नहीं है। अब देखिए यहाँ पे बहुत गहरी बात हमारे तुलसीदास जी ने बताई है। प्रभु मुद्रिका पे नाम क्या था जी, राम जी का नाम था। अर्थात जिस व्यक्ति को संसार रूपी समुद्र से करना है उसे अपने मुख पे कौन सा नाम रखना पड़ेगा, राम का नाम। वो प्रभु का कोई भी नाम हो सकता है, राम कृष्ण शिव गजानन स्वामी समर्थ कोई भी हो सकता है, लेकिन हमें अपने वाणी पे जीवा पे कंप्लेंट करना नहीं है, बुराई करनी नहीं है। क्या रखना है, अगर हमें जीवन के समुद्र से करना है तो हमें हनुमान जी की जैसे प्रभु मुद्रिका मिली मुख माई। आता काही काही फक्त उदाहरण दिलेले असतात बरं का आमच्या रामायणमध्ये जे दिलेले आहे की आम्हाला जगात जगताना कसं जगायचंय। अर्थात त्यांनी राम नामाची मुद्रिका घेतली, आम्हाला राम नामाला धारण करायचं आहे, तेव्हा आम्ही काय होऊ, आम्ही भवसागरला पार करू, जीवनरूपी भवसागर जे आहे। जलधि लांगी गए अचरज नाही। जेव्हा तुम्ही राम नामाची मुद्रिका धारण केली, लगेच तुम्ही समुद्र पार केला, याच्यामध्ये काही अचरज करायची किंवा हैराण होण्याची गोष्ट नाहीये। ज्या व्यक्तीच्या किंवा हनुमंताच्या मुखामध्ये प्रभू हनुमंत रामांचं नाव आहे त्याला अवघड गोष्ट अशी काहीच नाही आहे। दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते। 20वें चौपाई तक आते आते तुलसीदास जी घोषणा कर देते हैं, जाहिर कर देते हैं कि हनुमान जी जगत के जो भी दुर्गम काम है वह सब आपके आशीर्वाद और आपकी कृपा से सुगम हो जाते हैं। अच्छा, जगत का सबसे दुर्गम काम कौन सा है, पैसा कमाना, नाम कमाना, प्रतिष्ठा कमाना? बिल्कुल नहीं। सबसे दुर्गम काम है अपने विकारों पर अपने को नियंत्रण पाना, अपने मन को नियंत्रित करना, अपने मन में अच्छा बुराई और अच्छे राम रावण दोनों हमारे अंदर ही है। जागृत किसे करना है ये हमारे संस्कार और हमारे विचारों पर निर्भर करता है। यहाँ पे बैठा हुआ है कोई व्यक्ति पूरी तरह ना सज्जन है ना कोई दुर्जन है, परिस्थितियाँ उस व्यक्ति को वैसा बना देती है। हमें चाहिए कि अपने जीवन में हम ज्यादा से ज्यादा सज्जनता और संस्कारों को धारण करें। अब क्या कहा गया है, दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते। दुर्गम काज क्या है, अपने मन को नियंत्रण में रखना, अपने अहंकार को नियंत्रण में रखना। अगर आपको इन चीजों को नियंत्रित करना है, अपने मन को शांत रखना है तो इनकी शरण में जाइए, ये सब कुछ आपके काम सीधे कर देंगे। कई बार होता क्या है कि हम सोचते आज मैं किसी की बुराई करूंगी नाही, एक एखादी बाहेर काय हो काय चाललं तुझं, आता काय चाललं म्हटलं की लगेच रडायला सुरू होते, काय सांगू बाई लई असं झालं, आज लई त्रास दिला। अच्छा, म्हणायचं असते बरं का, सकाळी संकल्प घेतलेला असते की आज मला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये,
अर्थात आपण वाईट आहोत का? आपल्या हृदयामध्ये संस्कार आणि अहंकार दोन्ही आहेत, विचार आणि कुविचार दोन्ही आहेत. ते कुठे ना कुठे कुविचार आपल्याला प्रेरित करतात की नाही तुला चांगलं नहीं बनायचं. अगर आप अच्छे बन गए तो आपकी इस मनुष्य जीवन से मुक्ति हो जाएगी. इसलिए आपके जो शत्रु है ये बार बार ऊपर आते हैं. आगे बढ़ते हैं. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे. अब क्या कहा है? राम जी के दरबार पे बॉडीगार्ड कौन है, सिक्योरिटी गार्ड कौन है? हमारे हनुमान जी है. होत न आज्ञा बिन पैसारे. पैसारे अर्थात प्रवेश, अवधि भाषा है, शब्दों के अर्थ अलग अलग होते हैं. राम जी के द्वार पे आप रखवारे हैं और आपकी आज्ञा के बिना राम जी के दरबार में अर्थात ब्रह्म के दरबार में प्रवेश नहीं है. अच्छा, आपको ब्रह्म के दरबार में प्रवेश कब मिलेगा? जब आप अहंकार मुक्त होके जाओगे, विकार मुक्त होके जाओगे, क्योंकि वहाँ पे संस्कारों की खान बैठी है भाई. क्या बोलेंगे? एक गधा मार तो हमको कहाँ से कहाँ हो जाए. और फिर अपने सर पर एक हाथ आशीष का रख दिया तो हम इस 24 रक्ष जो जोड़ी है हमारी उससे हम मुक्त हो जाएंगे. इसलिए राम जी, हनुमान जी, कृष्ण जिसकी शरण में जाना है दिल से जाइए. आगे बढ़ते हैं. सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना. आगे तुलसीदास जी कहते हैं, हे हनुमान जी, जगत के सारे जो सुख है, भौतिक, आध्यात्मिक, हर सुख आपकी शरण में है और आप जिसके रक्षक है उसे तो किसी बात का डर नहीं है. आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे. हे हनुमान जी, आपका तेज, आपका वेग आपके अलावा कोई और संभाल नहीं सकता है. आपका तेज तो जगत में सिर्फ एक ही व्यक्ति संभाल सकती थी, माँ अंजना, जिन्होंने 9 महीने आपको अपने गर्भ में रखा है. सोचिए, राम जी और हनुमान जी से पुत्र चाहिए तो माता को कितना तेजस्वी बनना पड़ेगा, कितना तप करना पड़ेगा. आगे बढ़ते हैं. तीनों लोग हाकते कापे. फिर से एक बार यहाँ पे तीनों लोगों की बात आई है. पाताल लोक, भूलोक, स्वर्गलोक. आपके एक हाथ से तीनों लोग कांप जाते हैं. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नासय रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अब क्या कहा है तुलसीदास जी ने? भूत पिशाच निकट नहीं आवे. हम अलग अलग एंगल से देखेंगे. देखिए, अच्छी शक्तियाँ है तो बुरी शक्तियाँ है, भगवान है तो भूत भी है ही. अपनी अपनी मान्यता है, नहीं मानना है तो इसे हम जरा अलग एंगल से लेते हैं. भूत अर्थात क्या आहे? 3 काळ असतात, भूत, वर्तमान आणि भविष्य काळ. अनेकदा काय होतं, भूतकाळामध्ये आपल्यासोबत काही घटना झालेल्या असतात. आपल्याला लहानपणी कुणी काही त्रास दिला असतो, आपल्याला कुणी अत्याचार केला असतो, आपला अपमान झालेला असतो, कधी आपल्याकडे गरिबी असते, आपण खूप संघर्ष केला असतो. वर्तमानात सगळं काही चांगलं असतं, पण कुठेतरी ते भूतकाळ रूपी विचार आपल्याला जगू देत नाही. तो अरे नाही, माझं असं झालं होतं, माझं हे झालं होतं. तर भूत म्हणजे आपण भूतकाळ देऊ शकतो. मग पिशाच म्हणजे काय? पिशाच म्हणजे नकारात्मक शक्ती. आता कसं होईल बाई, तुमचं चांगली आली पण पुढे चांगली राहील की नाही, आता सासं चांगलं भेटलं मग आता पुढे मला अत्याचार करतात का? म्हणजे वर्तमान आपल्याला जे जगू देत नाही ते भूत आणि पिशाच आहेत. अर्थात वर्तमानात जगायचं असेल तर तुम्हाला प्रभूंची चरणी जावं लागेल. महावीर जब नाम सुनावे. अर्थात हे जे वाईट विचार आहेत, हा जो भूतकाळ आणि भविष्यकाळ तुम्हाला वर्तमान काळात जगू देत नाही, तर हे केव्हा होईल? जेव्हा महावीरचं नाव ऐकतील, जेव्हा तुमच्या हृदयामध्ये राम राम चालेल, तर हे विचार चालतील का? हो, बिलकुल चालणार नाही. जिथे राम आहे तिथे काही वाईट होऊ शकत नाही. नासय रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. त्यांच्या चरणी गेल्याने प्रत्येक रोग नष्ट होतो. काय केल्याने? जपत निरंतर हनुमत बीरा. प्रत्येक क्षण हनुमंताचं तुम्ही नामस्मरण करा. संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम वचन ध्यान जो लावे. आता पुढे काय सांगितले? तुमच्या आयुष्यात कोणते संकट येऊ द्या, ते संकट आध्यात्मिकही असू शकतं बरं का. आध्यात्मिक कार्य पण तुम्हाला हा समाज, हे जग करू देत नाही, परिवार तुम्हाला करू देत नाही. तुला काय झालं ते रोज हनुमान झाला, घरातले कामं कर, काय पडायचे चालली तिकडे रोज निघाले हनुमान. आधी लेकरांना समजावून टाक. आता आधी कधी कधी होतं असं की चालली घेतला माईक. आता मला पण कधी कधी ऑब्जेक्ट नाही ते जाते म्हणजे ते गप्पी वाजून बसते तू. अरे बाबा तसं नाही आहे, घरातलं काम पण होतं तसं करत आहे मी. आणि एका वयानंतर माणसाला या क्षेत्रामध्ये यायलाच पाहिजे. आणि खास करून ज्या समाजामध्ये, ज्या घरामध्ये आणि ज्या राष्ट्रामध्ये मातृशक्ती जागृत आहे, त्या समाजाला, राष्ट्राला, परिवाराला कोणीच हरवू शकत नाही. ठीक आहे. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जुळावे. हनुमानजी तुम्हाला प्रत्येक संकटापासून सोडवतात. तुमचं आध्यात्मिक, भौतिक, अधिदैविक कोणतेही संकट असू द्या, प्रत्येक संकटापासून तुमची रक्षा करतात. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मनाने, कर्माने आणि वचनने त्यांची आळवणी करावी लागेल, त्यांची आठवण करावी लागेल. प्रत्येक वेळेस त्यांचं नामस्मरण करावं लागेल. अच्छा, भगवंत तुम्हाला कधी म्हणतो का? हो, कृष्णाने भगवद्गीतेने सांगितलं का? अर्जुना राहू दे रे, इथं रडू नको म्हणे, बस आता आरामात म्हणे, मी देव आहे, मी धरतीवर आता मी सगळं पाहतो म्हणे.
जेव्हा अर्जुनाने शस्त्र ठेवले, भगवंत सांगतो की आपल्याला युद्ध लढायचंय, तू निमित्त मात्र आहे, करता करता मी आहे, परंतु करायचं तुला आहे. अर्थात आमचा धर्म कसा आहे, कर्मप्रधान आहे. आमच्या धर्मात तुम्ही सांगितलं नाही कामधंदा सोडून तुम्ही रामराम करा म्हणून. कामं करता करता रामराम करा. व्यापारी लोक आहेत, अरे तुम्ही गल्लावर बसा 2 मिनिटं, तुमचा गिराईक आहे तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता ना. एक माळा तुमची होते, स्वामी समर्थाची माळा करा, दयानंदची करा, रामांची करा, कृष्णांची करा, ओम नमः शिवाय करा, परंतु तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जसं पेराल तेच उगवेल. तुमच्या मनात तुम्ही अशांतीचे विचार पेसाल तर तुमचं मन कधीही शांत राहणार नाही. ठीक आहे, आता पुढे बोलूया. सबपर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम जाजा साजा. सर्वात श्रेष्ठ राजा कोण एक राम आहे. का बरं का? रामांना जेव्हा सांगण्यात आलं की आपका तो कल राज तिलक हो रहा है, तर रामची दिवाणी नाही आहे, अरे बापरे इतनी बडी गादी मिळते की आम्ही ब्रह्मांड का राजा. बिलकुल नाही. ते म्हणाले बाबा मी एकटाच का? जेव्हा लहानपणापासून आम्ही 4 भाऊ सोबत खेळालो, तर मग राजगादी चौघांसारखी का नाही? नाही म्हणे, नियम आहे राजगादीचा की जो मोठा मुलगा आहे त्याला राजगादीवर बसावं लागते. ठीक आहे, सकाळ झाली, कैकेयी मातेचा आदेश आला, काय वनात जा. ठीक है, अच्छा वन में जाना है क्या, कोई बात नहीं. कौशल्या माता विचारते हो क्या हुआ है रघुवीर, राघव क्या हुआ है, आओ बेटी. कौशल्य डोक्यावर हात ठेवते. विचार करा, भगवंतालाही जेव्हा मुलगा म्हणून आला तो क्षण किती एकदम भावनिक झाला असेल, पण भावनावर नियंत्रण केलेलं आहे. मा पिता दीनी मुनी कानन राजू. काय म्हणतात, माँ कौशल्या कैकेयी माताने और पिताने मुझे जंगल का राजा बनाया है. असं नाही म्हणत मला तर 14 वर्षाचा वनवानीला आपण कसं करतो, बघणारे आई मला तू जाण्याला पाठवलं, ऊन किती आहे, पाऊस किती आहे. अहो साधं 1 ग्लास पाणी देत नाही असतं लेकरू. आपल्याला म्हणावं लागते बाळा तुझे बाबा थकून आले. का होते? कारण कुठेतरी आमची मातृशक्तीची जागृती कमी झालेली आहे. मला एकच सांगावं वाटतं की मातृशक्तीने जागृत व्हावे. बिलकुल कडक दुर्गा काली रूप धारण करा. आवश्यक आहे तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती मिळालं का? लक्ष्मीची पूजा होते आणि सरस्वतीने विद्या भेटते. परंतु राक्षसांपासून वाचायचं असेल तर मातृशक्तीला दुर्गा काळी बनावं लागेल. आपल्या घराला वळण लावायचंय, आपल्या नवऱ्याला सुद्धा वळण लावावं लागते. खूपदा काय होते, पुरुष आहे कधीतरी कोणीतरी तालतंत्र बिघडतं, योग्य स्त्रीच पुरुषाला जागेवर आणू शकते. रावणाला जागेवर ठेवणारी मंदोदरीच होती हो, प्रभू श्रीमांची गोष्ट सांगितली. ठीक आहे, आता पुढे वळूया. अच्छा, सबपर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. आमची रामजी कशी आहे, तपस्वी आहे, राजा आहे, पण आजी म्हणते तपस्यासारखी राहिले की हे राज्य माझं नाही, ही गादी माझी नाही, मला बिलकुल फक्त सेवक म्हणून जगायचं आहे. आणि त्यांचं काय केलं बाई हनुमानजीने, त्यांचे सर्व कार्य आमच्या हनुमानजीने सिद्ध केले आहे. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. अजूनही ज्या ज्या व्यक्तीला जे जे, अच्छा आता पण कोणी हे ऐकलं का हो की स्त्रियांनी हनुमान चालीसा वाचली तर हे होईल, पुरुषांनी वाचली तर कुठेतरी आलंय का? आता तुम्हाला हनुमान चालीसा समजत आहे, आपल्या घरी जाऊन सांगा, घरच्या पुरुषांना सांगा, जे तुम्हाला शिकवतो त्यांनी तुम्ही शिकवा. की मी तर आज सांगितले ऐकून आले हनुमान चालीसामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की स्त्रियांनी हनुमान चालीसा वाचू नाही. ठीक आहे. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. अजूनही तुमच्या हृदयामध्ये ज्या ज्या काही इच्छा असतील, तुम्हाला धन हवे असेल, मान सन्मान असं हवा असेल, जे काही हवे असेल, सगळ्या इच्छा तुमच्या यांच्या चरणी संपूर्ण होतात. त्यांच्या चरणी आपलं डोकं ठेवा आणि पुढे वळा. चारों युग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा. चारों युग में आपका प्रताप है. कलयुग, त्रेतायुग, द्वापर युग, सतयुग, चारों युग में आपका प्रताप है. और परसिद्ध तक उस जगत तक आपका उजियारा हनुमान जी छाया हुआ है. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. आता हे वाक्य खूप सुंदर आहे भगिनी लोक, थोडं काळजीपूर्वक आहे का? मी खूप बुद्धिमान नाही आहे का, जसं समजून सांगत आहे, पण तुम्ही पण थोडं समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. आता काय सांगितलंय की हनुमान साधू आणि संतांचं रक्षण करतात आणि असुरांचा नाश करतात. आता अजून एक उदाहरण याच्यामध्ये आपण घेऊया. साधू संत आणि असुर, आपले विचारच साधू संत आहेत आणि आपले विचारच राक्षस आहेत. कधी कधी काय होते की आपल्याला खूप करुणाभाव दयाभाव जागृत होत असतो, परंतु कुठे कुठे काय होते, आपला अहंकार येते. मीच कशाला रोज रोज मदत करू, मी रोज त्या बाईला मदत करते, एखाद्या वेळेस 1 वाटी साखर मागितलं देत नाही, आता आज तिला मी पण चहा पिती देणार नाही. काय होते की आपल्या आतमधली जी दुसरी वृत्ती आहे, दुष्ट वृत्ती आहे, ती आपल्याला चांगलं काम करू देत नाही बरं का. ते आपल्याला करायचं असतं. आणि तुम्हाला साधू संतांसारखी वृत्ती ठेवायची असेल तर यांच्या शरण जा, रामांच्या शरण जा. ते तुमच्या चांगल्या विचारांची रक्षा करतील आणि दुष्ट प्रवृत्ती तुमच्या असतील त्यांना ते नष्ट करतील. ठीक आहे.
अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता. आता पुढे काय सांगितलं तुळशीदासजींनी की अष्टसिद्धी नवनिधि के दाता. हे हनुमान जी, हे गुरुदेव, आप अष्टसिद्धि और नवनिधि देने वाले हो. अच्छा, ये वरदान हनुमान जी को किसने दिया है? माता जानकी ने. यहाँ पे फिर से एक प्रूफ आ जाता है कि मातृशक्ति से बड़ा कोई नहीं है. हनुमान जी को भी वरदान किसने दिया? अजर अमर गुणनिधि सुतो करऊ बहुत रघुनायक छो. सुंदरकांड की चौपाई है कि हे हनुमान जी, हे मेरे पुत्र हनुमान, तुम अजर हो जाओ, अमर हो जाओ, गुणनिधि हो जाओ और करऊ बहुत रघुनायक छो, और तुम पर राम जी की कृपा बनी रहे. और यही माता जानकी ने उन्हें फिर क्या आशीर्वाद दिया है कि तुम अष्टसिद्धि नवनिधि तुम्हें प्राप्त नहीं है, तुमने तो बचपन में प्राप्त किए. लेकिन हनुमान, माता जानकी, माँ सीता तुम्हें आज वरदान देती है कि तुम अष्टसिद्धि और नवनिधि बांटने वाले बनना. अष्टसिद्धि तो मैंने बताया ये अलग अलग रूप अपनी सोच से धारण करना. नवनिधि क्या है? नवनिधि हमारा जो भौतिक सुख हमें चाहिए, आध्यात्मिक सुख हमें जो चाहिए, वो हमें प्राप्त करना है, तो हमें हनुमान जी की भक्ति, राम जी की भक्ति दे सकती है. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. अच्छा, हमें पता है कि अनेक आज बड़े बड़े वैज्ञानिक हो गए. आजकाल तो कोरोनाचं औषध निघालं तेव्हा आपण वाचतो, वेगवेगळे वैज्ञानिक वेगवेगळ्या लसा निघून राहिल्या. कधी कॅन्सरची लस निघते, तर कधी पोलिओची निघते. त्या लेकराला काही त्रास होते, द्यावंच लागते म्हणतात. अच्छा, मग हनुमानजीकडे कोणतं रसायन आहे? हनुमानजीकडे सगळ्यात स्ट्रॉंग रसायन आहे. कोणतं? राम नामाचं रसायन. त्यांच्या विज्ञानशाळेचं नाव काय आहे? रामायण, रामचरित्र, श्री रामचरितमानस. म्हणजे आमची जी शाळा आहे अध्यात्माची, ते काय आहे? महाभारत, भगवद्गीता, रामायण या आमच्या वैज्ञानिक शाळा आहेत. आणि याच्यामध्ये भगवंताचं जे नाव आहे ते रसायन आहे, जे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक सिद्धी प्राप्त करून देऊ शकतं. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. हनुमान जी, राम नाम का रसायन आपके पास है, उसी रसायन के जोर पर आप सदैव राम जी के दास बने हुए हैं. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त का आए. आपका जो व्यक्ति भजन करता है, आपका नाम स्मरण करता है, आपका भजन नाम स्मरण राम जी को जाके मिलता है, जन्म जन्म के दुख बिसरावे. आपका नाम स्मरण करने से, आपकी भक्ति करने से केवल इस जन्म का नहीं, आपके जन्म जन्म के पाप कट जाते हैं, दुख बिसराते हैं. अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त का आए. मेरे हिसाब से ये चौपाई बहुत महत्वपूर्ण है. हम बहुत सामान्य मनुष्य हैं, हम जानते हैं कि ये उन्हीं में जाना पड़ता है, लेकिन जो राम जी की भक्ति करता है, प्रभु की भक्ति करता है, वो क्या होता है? अंतकाल रघुवर पुर जाई. हमें सबको पता है, जाने के बाद में या तो हमें मृत्यु के बाद नरक मिलेगा तो स्वर्ग मिलेगा. यहाँ पे डायरेक्ट कहा गया है कि आपको रघुवर जी का पुर मिल जाएगा. भक्ति करना होगी और हनुमत से ही सर्व सुख करेंगे. जो हनुमान जी की शरण में जाएगा उसे सारे सुख मिल जाएंगे. और देवता चित्त में धरी, हनुमत से ही सर्व सुख करेंगे. हनुमान जी के रहते हुए किसी और भगवान की शरण में जाने की जरूरत नहीं है. उनकी शरण में ही हमें सारे सुख मिल जाते हैं. अब यहाँ पे एक ऑब्जेक्शन आ सकता है, हम तर श्री शिवाय नमस्कार करते, नाही आम्ही तर कृष्णालाच मानतो, आम्ही स्वामी समर्थांचीच माळा करतो, मी गजानन महाराजांचीच करते, आम्ही तर हे करतो. तसं नाही म्हटलेलं आहे. काळजीपूर्वक आहे का? और देवता चित्त न धरी, हनुमंत से ही सर्व सुख करेल. आता तुम्ही मी काही प्रश्न विचारता चालेल का? हनुमान कुणाचे अवतार आहे? शंकराचे अवतार आहे. हनुमाननी कार्य कुणाचं केलं? आता एकेका देवाला तुम्ही आता त्यांची फॅमिली पकडून घ्या. अच्छा, महाभारतच्या युद्धामध्ये हनुमानजी होते, झालं. म्हणजे विष्णूजी आले, शिवशंकर आले, राम आले, कृष्ण आले, तुमचे सगळे देव झाले. याच्यात स्वामी समर्थ आले, गजानन महाराज आले, सगळे आले. और देवता चित्त न धरी, हनुमंत से ही सर्व सुख करणे. म्हणजे हनुमानजीची पूजा केली तर तुम्हाला शिवांचे पुत्र आहे, रामांचे सेवक आहे, कृष्णांची मदत केलेली आहे, या सगळ्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. अर्थात तुम्ही यांची पूजा अर्चना करू नका असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण यांची अर्चना केली, सीता माताही प्रसन्न होते, आपली गौरी माताही प्रसन्न होते. कारण गौरी माता हनुमानजींच्या तिची पूजा आहे ना, तिच्या स्वरूपामध्ये धरतीमध्ये आलेली आहे. आता आपल्याला आपला विचार करायचा की आपल्याला कार्य कशी करायचं आयुष्यामध्ये. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. हनुमान जी इतने बलबीर है, इतने महान है, इतने शक्तिशाली है कि उनका नाम स्मरण करने से सारे संकट मिट जाते हैं और पीड़ा भी मिट जाती है. संकट जीवन में आते हैं, पीड़ा शरीर पर आती है. कहा जब तुलसीदास जी पर 80 साल के होने के बाद में बाहु पे पीड़ा आई थी, तुलसीदास जी ने हनुमान बाहु की रचना की थी. और आज भी कहा जाता है, फिलहाल मैं भी ट्राई करूँ, मेरा हाथ दुख रहा है तो, कि डॉक्टर के साथ साथ मैं रोज हनुमान बाहु पढ़ रही हूँ ताकि मेरे हाथ का दर्द कम हो जाए.
अब इस चौपाई को ध्यान से सुनिएगा। पहला दोहा क्या है? श्री गुरु चरण सरोज रज। अर्थात हनुमान चालीसा शुरू करते से हमें सबको सबसे पहले किसका ध्यान आता है? अपने अपने गुरु का। 37वीं चौपाई है, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो शत बार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुखी होई। हे हनुमान जी आपकी जय हो, जय हो, जय हो। हे गोसाई, हे हनुमान आपकी जय हो। आप कैसे कृपा कीजिए? जिस तरह कृपया आता हनुमानजीकडे पहा आणि आपली आपली आध्यात्मिक शक्ती आणि त्याच्यासाठी आला असाल तर मग काळजीपूर्वक हे कार्य करा। हनुमानजीकडे पाहून त्यांना सांगा की तुम्ही आमचे जरी गुरु नाही तर तुमच्या आशीर्वादाने आमच्यावर आमच्या गुरुची कृपा होऊ द्या। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो शत बार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुखी होई। अर्थात हे हनुमान जी आपकी जय हो, जय हो, जय हो। आप हमारे ऊपर गुरु की तरह कृपा कीजिए। अब आगे क्या कह रहा है? जो शतबार, शत म्हणजे पूरी 7 घेते, किंतु अवधी भाषा में शत यानी 100 होते हैं। जो शतबार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुखी होई। आता काय सांगितलंय? जो हनुमान चालीसा पाठ 100 वेळा करेल उसकी बंदी छूट जाएगी। अब बंदी यानी कोई सादी बंदी नहीं भाई, आप डायरेक्ट इस पर प्रमाण तुलसीदास जी का जीवन है। 40 दिनों में तुलसीदास जी को बंधन मुक्त कर दिया है, तो क्या आपको हमको जीवन मृत्यु के फेरे से बंधन से मुक्त नहीं करेंगे? यहाँ पे लिखा हुआ है कि छूट ही बंदी महासुख होए। आप हर एक बंधन से, जीवन के बंधन से, मृत्यु के बंधन से मुक्त हो जाएंगे और आपको महासुख होगा, आपकी आत्मा को शांति प्राप्त होगी। जो यह पढ़े हनुमान चालीसा, हो ही सिद्धि साखी गौरीसा। जो अच्छा लिहिलं का? जो बाई ये हनुमान चालीसा पडेगी, जो पुरुष वाचेल त्याला हे होईल, असं लिहिले का? कुठेही लिहिलेलं नाहीये। जो यह पढ़े हनुमान चालीसा, हो ही सिद्धि साखी गौरीसा। अर्थात जो व्यक्ति ये हनुमान चालीसा पढ़ेगा उसे सिद्धि की प्राप्ति होगी। अब उसे आप सिद्ध कैसा करोगे? ये हर एक व्यक्ति के अपने अपने आध्यात्मिक शक्ति पर निर्भर है। आप हनुमान चालीसा करोगे और आपका अगर ध्यान कहीं और रहेगा तो सिद्धि तो आपको मिलने से नहीं, शांति नहीं मिलेगी। जो कार्य हम कर रहे हैं, खाना बनाते तो खाना ही बनाना पड़ेगा ना। आप सोचो कि मैं क्रिकेट खेल के आऊँगी तो नहीं जमेगा ना। क्रिकेट खेलते समय सिर्फ क्रिकेट खेलना है। जब हम एक काम करते तो केवल एक ही काम करना है। तो अच्छा, इसके साक्षी कौन है? स्वयं भगवान शंकर जी है। साखी गौरीसा, गौरीसा अर्थात गौरी के ईश, जो गौरी के पति है, शंकर महादेव है। ठीक है। अच्छा, महादेव को हम महागुरु भी कहते हैं। जगत के कल्याण के लिए तो आज हमें पता है कि हर जगह हम कहते हैं कि एक लोटा जल सारी समस्याओं का हल। ठीक है। तो ये हमारे महादेव जी, ये हमारे शंकर जी, शिव जी साक्षी है कि जो हनुमान चालीसा पढ़ेगा वो हर बंधन से मुक्त होगा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजय नाथ हृदय महडेरा। हे हनुमान जी, तुलसीदास जी तो सदैव राम जी के चरणों का दास है। तो आप, मैं राम जी का दास हूँ, इसलिए मेरे हृदय में वास कीजिए, मेरे हृदय में निवास कीजिए। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप। पहले एक कहा है कि राम लखन सीता मन बसिया। राम जी के, हनुमान जी के हृदय में कैसे कौन बसता है? राम लखन सीता। कब बसते हैं? जब वो एक एक क्षण, एक एक सांस केवल राम जी का स्मरण करते हैं। अंत में क्या कहा है? पवन तनय संकट हरण। हे हनुमान जी, आप इस ब्रह्मांड के रोम रोम में बसने वाले हो, पवन के पुत्र हो, संकट को हरने वाले हो, मंगल मूर्ति रूप, आप मंगल के करने वाले हो। आज मंगल के दिन हम हनुमान चालीसा का विवेचन कर रहे हैं। मंगल के करने वाले हो, मंगल मूर्ति के रूप हो। तो आप राम लखन सीता के साथ में मेरे हृदय में अपना स्थान ग्रहण कीजिए। बोलिए सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, नमः पार्वती पते हर हनुमान चालीसा का पाठ लिहिलंय, चलेगा? काही वेळ होत आहे, रोजच्यासाठी वेळ आहे ना? ठीक आहे। हनुमान चालीसा घ्यायची मग? अच्छा, आता किती जण रोज हनुमान चालीसा वाचणार? अच्छा, एक सांगा, आता इथून जाऊन जर कोणी प्रश्न केला कि महिलांनी हनुमान जी को भेजो, इधर भेजो, हनुमान जी की पूजा नहीं करना, तर कोण कोण समजून सांगणार आहे? हे कार्य मातृशक्तीलाच करायचंय। ज्या घरची मातृशक्ती जातो तेच घर सुधारणार आहे। करायचं हनुमान चालीसा सुरू? हो राम जी से राम राम कहियो, कहियो जी हनुमान जी। हो राम जी से राम राम कहियो, कहियो जी
म्हणजे सगळ्या देवांचं नाव तुमचं कवर होऊन जाईल त्याच्यामध्ये. भाऊ तयार आहे? करा सुरू. 5 मिनिटाचा वेळ जाईल पण तुमचं सगळं नामस्मरण होऊन जाईल. याचं करू का त्याचं करू, एकच करा, सगळे फळ तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे? समोर येत नाही भाऊ, समोर येत माहीत देत नाही तिकडे. येते आवाज तुम्हाला? दिगंबरा दिगंबरा. भाऊ तुम्ही समोर येणार का? माईकला तुमचा आवाज आला पाहिजे ना. काळजीपूर्वक ऐकणे प्लीज. पुरुषोत्तम माझा आहे ना? ठीक आहे, एक मला आयटी म्हणाले ते जिसमें सभी भगवान चरण हो जाएंगे. आमची सेवा जसं हनुमानची सेवा तर आपण जायचं राहणार माझ्या आयुष्यात, परंतु आजची माझी मंगलमय सेवा मंगलमूर्तीच्या चरणामध्ये माझ्या टीमसोबत मी समर्पित करते. आमचे ढोलकीवाले भाऊ, बासरीवाले भाऊ यांचे विशेष धन्यवाद की सगळे माझ्या कार्यात लहान भाऊ म्हणून धावून येतात आणि सगळे माझे साथ देतात. बाकी सर्व भगिनी आहेत, तुमच्यावर सगळ्यांवर हनुमंताची आणि भगवंताची कृपा राहो हीच त्यांच्या चरणी विनंती. हनुमानजी जरा ध्यान रखिएगा. आजच्या या सत्संगाचं सर्व श्रेय जातं आमची भगिनी विनाताई वरते यांना. यांनी आम्हाला व्यवस्थापकीय मंडळातर्फे या मंदिरामध्ये रुपालीताई पाटीलचं हनुमान चालीसा निवेदन आणि हा सत्संग मेळावा आयोजित करण्याचं मोठं पुण्य आम्हाला लाभलाय. या मंडळासाठी आम्ही सगळे आभारी आहोत आणि अशीच संधी, अशी सेवा करण्याची संधी आम्हाला